आम्ही ना आमचा एक वेगळाही मुद्दा आहे. म्हणजे आम्ही हिंदी आमची मावशी आहे, हं. मला ठाऊकच आहे. तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले लोक हिंदीला अगदी असं खूपच हिंदीला तुच्छ समजतात ते, किंवा हिंदीने तुमचं काही घोडं मारलंय का हो? अजिबात नाही. मी ह्या तुमच्या विधानाला अगदी माझा आक्षेप आहे, की हिंदीला आम्ही जर का तुच्छ मानत असतो, तर आज मराठी साहित्य आणि हिंदी साहित्य यांच्यामध्ये एवढी देवाण-घेवाण झालीच नसती. हं. मराठी नाटक आणि हिंदी नाटक आज तेंडुलकरांचं जे ना किंवा एलकुंचवार वगैरे यांची नाटकं हिंदीमध्ये होतात हो, हो. आणि हिंदीतली नाटकं सुद्धा मराठीमध्ये येत असतात. त्यामुळे हिंदीला तुच्छ लेखणं हा कुठल्याच भाषेला म्हणजे कोणीच खरं तर हं. माझं म्हणणं एक भाषा अभ्यासक म्हणून आणि एक भाषा प्रेमी म्हणून माझं म्हणणं असं आहे, की कोणतीच भाषा वाईट नाही आणि कोणतेच भाषक जे आहेत ती भाषा बोलणारे तेही वाईट नाहीत, नसतात खरं तर. त्याच्यामध्ये चालणारं जे राजकारण आहे ते वाईट आहे आणि त्याला आपण विरोध करायला हवा. हिंदीला अजिबातच विरोध नाही. हिंदीमधनं अनुवाद आज इतके मराठीमध्ये होत आहेत. माझं पुस्तक आज हिंदीमध्ये गेलं ह्याचा मला अभिमान आहे. तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अ, एक आपली मातृभाषा म्हणून आपल्याला जे जसं आपल्या आईचं म्हणून आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थान आहे, तसं मातृभाषेचं प्रत्येकाच्या मनात असलं पाहिजे. अगदी. ही अपेक्षा आहे. हिंदीबद्दल तुच्छता नाही, इंग्लिशबद्दलही तुच्छता नाही. कोणत्याच प्रकारचा असं ज्याला आपण म्हणू की द्वेष ही भावना मनामध्ये नाही. एकच हे आहे की ज्या आपण जर का उठून दुसऱ्या राज्यामध्ये गेलो, तर आपण आटापिटा करतो की त्यांच्याशी आपण कसे जोडले जाऊ. हां, 2-4 दिवसासाठी गेलोय, प्रवासाकरता गेलोय तर गोष्ट वेगळी. पण आपल्याला तिकडे राहायचंच असेल तर कळतं की अरे इथे बाजारामध्ये फिरत असताना भाजीवाल्याशी किंवा भाजीवाल्याशी बोलताना किंवा कोणाशी व्यवहार करताना मला थोडी तरी इथली स्थानिक भाषा आली पाहिजे. इथले जे काही फलक लावलेले आहेत ते मला कळत नाहीत. आज जरी आपल्या हातामध्ये ॲप आलेलं असेल तरी सुद्धा संवाद आपला होत असतो. तर त्यामुळे आपण विचार करतो की मला थोडे तरी शब्द कळू देत त्यातले. परदेशी आपण गेलो तर आपल्याला अभिमान वाटतो, की अरे मी जपानला गेलो तर मला जपानी भाषेतले एवढे-एवढे शब्द कळले. तर आपण तिथे हा आटापिटा करतो. तर अपेक्षा ही आहे, की अनेक आणि हे करतात हं, अनेक जे बाहेरून ज्याला आपण म्हणू, की महाराष्ट्र बाहेरून आलेले दुसऱ्या भाषेतले जे कोणी मग ते अधिकारी अधिकारी पदावरती असतील किंवा इतर कोणत्या पदावर असतील, ते शिकतात. त्यांच्या मनामध्ये ती एक ओढ असते, की नाही मला माझ्या भाषेबरोबर इथली स्थानिक भाषा सुद्धा आली पाहिजे.